आता अभिनव वाग्विलासिनी ते चातुर्यार्थ कलाकामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. आता जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून चातुर्य, वागर्थ व कला यांची देवता आहे व जिने सर्व जग मोहून टाकले आहे, त्या सरस्वतीला मी वंदन करतो. मझ हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. ज्या सद्गुरूंनी मला या संसारपुरातून तारले ते माझ्या हृदयात आहेत, म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे. जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फांटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घातले की दृष्टी फाकते व मग भूमिगत द्रव्याचा सहज सुगावा लागून द्रव्याचा मोठा खजिना दृष्टीला दिसू लागतो. का चिंतामणी जालिया हाती सदा विजयवृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेवो म्हणे. किंवा ज्याप्रमाणे चिंतामणी हस्तगत झाल्यावर मनोरथ नेहमी विजयी होतात, त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ श्री निवृत्तीनाथांच्या मुळे पूर्ण झाले आहेत, असे ज्ञानदेव म्हणतात. म्हणोनी जाणतेने गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. एवढ्यासाठी अहो ज्ञाते पुरुष हो, गुरुभजन करावे व त्यायोगे कृतकृत्य व्हावे. ज्याप्रमाणे झाडाच्या मुळांना पाणी घातले असता अनायासे फांद्या व पाने यांना टवटवी येते. का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्रा व गाहनी, ना तरी अमृत रसास्वादनी रस सकळ. अथवा समुद्र स्नानाने त्रैलोक्यात जेवढी तीर्थे आहेत तेवढी घडतात, किंवा अमृतरसाच्या सेवनाने सर्व रसांचे सेवन घडते. तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिना श्री गुरुची, जो अभिलषित मनोरुची पुरविता तो. त्याप्रमाणे श्री गुरूंना वंदन केले म्हणजे सर्वांनाच वंदन केल्यासारखे होत असल्यामुळे मी त्याच श्री गुरूंना पूज्यता बुद्धीने वारंवार वंदन केले, कारण की तो इच्छिलेल्या मनाच्या आवडी पुरवणारा आहे. आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुकांग जन्मस्थान, की अभिनव उद्यान विवेक तरुचे. श्री गुरूंना वंदन केल्यानंतर आता ज्यात गीता निर्माण झाली अशा महाभारताची खोल विचारांनी भरलेली कथा, तिचे महात्म्य ऐका. ही कथा सर्व चमत्कारांची खाण आहे किंवा विचाररूपी वृक्षांचा बगीचा आहे. ना तरी सर्व सुखाची आदी जे प्रमेय महानिधी, नाना नवरस सुधाब्दी परिपूर्ण आहे. अथवा ही सर्व सुखांचे उगमस्थान आहे, अनेक सिद्धांतांचा साठा आहे, किंवा शृंगारादी नवरसरूपी अमृताने भरलेला समुद्र आहे. की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ, शास्त्रजाता वसौट अशेषांचे. किंवा ही कथा प्रत्यक्ष मोक्ष असून सर्व विद्यांचे मूळस्थान आहे, त्याचप्रमाणे संपूर्ण शास्त्रांमध्ये ही श्रेष्ठ आहे. ना तरी सकळ धर्मांचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, लावण्य रत्न भांडार शारदेचे. किंवा ही कथा सर्व धर्मांचे माहेर घर आहे, सज्जनांचा जिव्हाळा आहे, सरस्वतीच्या सौंदर्यरूप रत्नांचा जामदार खाना आहे. नाना कथारूपे भारती प्रकटली असे त्रिजगती, आविष्करोनी महामती व्यासाचीये. अथवा व्यासांच्या विशाल बुद्धीमध्ये स्फुरून पाहून सरस्वती या कथेच्या रूपाने त्रिजगतात प्रगट झाली आहे. म्हणोनी हा काव्यान रावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो, येथुनी रसान झाला आवो रसाळपणाचा. म्हणून हा महाभारत ग्रंथ सर्व काव्यग्रंथाचा राजा आहे. या ग्रंथाच्या ठिकाणी मोठेपणाची कमाल झाली आहे व येथूनच रसांना रसाळपणाचा डौल आला आहे. देवीची ऐका आणि कैक, येथुनी शब्दश्री सच्छास्त्रिक आणि महाबोधी कोवळिक दुणावली. त्याचप्रमाणे याची आणखी एक महती ऐका. यापासूनच शब्दांच्या संपत्तीला निर्दोष शास्त्रीयता आली आहे, त्यामुळे ब्रह्मज्ञानाची मृदुता वाढली आहे. एथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुची साले आणि सौभाग्य पोखले सुखाचे एथ. येथे या महाभारत ग्रंथात चतुरता शहाणी झाली, तत्वांना गोडी आली व सुखाचे ऐश्वर्य येथे पुष्ट झाले. माधुर्ये मधुरता, शृंगारी सुरेखता, रूढपण उचिता दिसे भले. गोडीचा गोडपणा, शृंगाराचा सुरेखपणा व योग्य वस्तूंना आलेला रूढपणा यापासूनच दिसू लागला.
एथ कळाविदपण कळा पुण्यासी प्रतापू आगळा म्हणून जन्मी जयाचे अवलीळा दोष हरली. येथून कलांना कुशलता प्राप्त झाली, पुण्याला विशेष तेज चढले व म्हणूनच महाभारताच्या पठनाने जन्मी जयाचे दोष हरले. आणि पाहता नाविक रंगी सुरंगतेची आगळीक गुणां सगुणपणाचे बीक बहुवस इथ. आणि क्षणभर विचार केला तर असे दिसून येते की रंगांमध्ये सुरंगतेची वाढ झाली आहे, आनंदाला विशेष मनोहरता आली आहे. त्यामुळे सद्गुणांना चांगुलपणाचे विशेष सामर्थ्य प्राप्त झाले आहे. भानुचेनी तेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळिले तैसे व्यासमती कवळिले मिरवी विश्व. सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य ज्याप्रमाणे उज्ज्वल दिसते त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापलेले विश्व शोभते. का सुक्षेत्री बीज घातले ते आपुलिया परी विस्तारले तैसी भारती सुरवाढले अर्थ जातो. किंवा उत्तम जमिनीत बी पेरले असता त्याचा जसा हवा तसा विस्तार होतो त्याप्रमाणे भारतामध्ये 4 पुरुषार्थ हवे तेवढे प्रफुल्लित झाले आहेत.